सासूबाई आज काय स्पेशल? अगं सुनबाई, आता गोकुळाष्टमी येते ना, म्हणून नैवेद्यासाठी आपण आंबोळे आणि काळ्या वाटाण्याचा सांबार बनवूया. संपूर्ण इन्ग्रेडियंट लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आंबोळीचं पीठ तयार करायला आदल्या दिवशी दुपारी 3 वाट्या जाड तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी चना डाळ, 1 चमचा मेथी आणि 1 वाटी पोहे स्वच्छ धुवून पाणी घालून 4 ते 5 तास भिजत ठेवा. मग मिक्सर मध्ये वाटून मोठ्या टोपात पीठ काढा आणि रात्रभर उबदार ठिकाणी ठेवा. सांबार करायला 1 वाटी काळे वाटाणे सुद्धा भिजत ठेवा. आता पीठ आपण 12 तास असंच भिजवलेलं होतं. एकदम परफेक्ट फुगून आलंय. त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. भिजवलेले वाटाणे कुकर मध्ये 1 वाटी पाण्यासोबत शिजवा. आम्ही मस्त 8 शिट्या काढल्या होत्या. आता सांबारचं वाटण तयार करूया. पॅन मध्ये 2 चमचे तेल घालून गरम करा. 1 वाटी सुकं खोबरं घालून 2 मिनिटं परतवा. मग 1 टोमॅटो, 2 मिरच्या आणि अर्धा इंच आलं घालून खरपूस भाजा. थंड झाल्यावर मिक्सर मध्ये पाणी ऍड करून वाटून घ्या. त्यात 2 ते 3 चमचे उकडलेले वाटाणे घालून पुन्हा वाटा. याने वेगळी चव येते आणि जाडसरपणा येतो. मग टोपात 1 चमचा तेल घालून गरम करा. तेल गरम झालं की राई, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि काजू घालून परतवा. मग 1 चमचा लाल तिखट, मालवणी मसाला, गरम मसाला घालून 1 मिनिट परतवा. मग वाटाणे पाण्यासोबत घाला. अर्धा चमचा हळदही घालून मिक्स करून घ्या. मग कोथिंबीर आणि वाटण घालून 2 ते 3 मिनिट परतवा. चवीनुसार मीठ आणि 1 वाटी पाणी घालून मिक्स करा. कड आल्यावर गॅस बंद करा. आपलं सांबार तयार आहे. आता आंबोळ्या काढूया. भिड चांगलं तापल्यावर तेल लावा. एक मोठा डाव भरून पीठ घालून गोल पसरवा. झाकण लावून 2 ते 3 मिनिटं शिजू द्या. मग झाकण काढा, पलटा आणि 1 मिनिट शिजू द्या. आंबोळ्या सुद्धा तयार आहेत. तुम्ही या नॉर्मल पॅन वरही बनवू शकता. कोथिंबीर पेरून गरमागरम सर्व करा आणि आनंद घ्या या मऊसूत जाळीदार आंबोळ्यांचा काळा वाटाण्याच्या सांबारासोबत. रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट्स मध्ये तुमचा फीडबॅक द्या. धन्यवाद.